पन्नास तोच वृत्त नव्हे। पुलगाव मध्ये भाजपला धक्का, काँग्रेसच्या उमेदवार कविता ब्राह्मणकर झाल्या विजयी। पुलगाव नगर परिषद देवळी पुलगाव मतदार संघात येते विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार रणजित कांबळे यांचा येथे दारुण पराभव झाला होता। त्यामुळे येथे काँग्रेसने कस लावत निवडणूक लढवली। काँग्रेसच्या कविता सुनील ब्राह्मणकर यांना 1928 मतांची मताधिक्य मिळाले। पुलगाव येथे काँग्रेसच्या कविता सुनील ब्राह्मणकर यांनी भाजपच्या ममता बडगे यांचा पराभव केलाय। सुनीता ब्राह्मणकर यांना 7610 मते मिळाली। भाजपच्या ममता बडगे यांना 5895 मते मिळाली, तर तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीच्या संगीता अरुण रामटेके राहिले आहे, त्यांना 916 मते मिळाली आहे। येथे नगरसेवक पदासाठी भाजपला 8 जागांवर विजय मिळाला आहे। काँग्रेसला 10 जागा मिळाल्या, तर 3 अपक्ष उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत। आमदार राजेश बकाणे यांना ही नगर परिषद राखता आली नाही, असेच चित्र येथे आहे। पाणी पुरवठा हा मुद्दा येथे निवडणुकीत महत्त्वाचा ठरला आहे। बरं, पालकमंत्रीला खरोखरी झटका बसलेला आहे, यासाठी की पूर्ण वर्धा जिल्ह्याची जबाबदारी पंकज भोयरवर होती। आणि हे खरं आहे की 3 नगरपालिका वर्धा जिल्ह्यामध्ये भाजपचे आले। एक हिंगणघाटचं होतं, एक सिंधीचं होतं आणि आर्वीचं। पण देवली पुलगावमध्ये देवलीचं अपक्ष उमेदवार आलेलं आहे किरण ठाकरे, आणि पुलगावमध्ये काँग्रेसचे विजय झालं। जे सर्वात महत्त्वाचं होतं, जे वर्धाचं नगरपालिका होतं त्यांच्यामध्ये जवळपास 8500 मतांनी काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला आहे। आणि पुलगावमध्ये पण जवळपास 2000 मतांनी काँग्रेसचे उमेदवार ब्राह्मणकर निवडून आलेले आहे। मागे पण काँग्रेसकडेच अनेक वर्ष होतं, मधात काही 10 वर्षासाठी यांच्याकडे गेले होते। आता परत काँग्रेसकडे सत्ता आलेली आहे। निश्चितपणे नगरपालिकाच्या माध्यमातून पुलगाव शहराचं पुढचा विकास आम्ही निश्चितपणे करणार आहोत।